हाय फ्रेंड, नमस्कार. कशा आहात सगळे? मजेत ना? तुम्हा सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि आज आम्ही आलेलो आहोत कुठे आलोय बर्थडेला. आणि हा आहे आईचा वाडा हॉटेल आहे. आणि मग तेथे आम्ही आलेलो आहोत कारण की विराचा आणि आपल्या व्रती आणि वीराचा वाढदिवस आहे. त्या दोघींना आम्ही शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत. आणि त्यासोबत अजून एक मोठं सरप्राईज आहे ते तुम्हाला सगळ्यांना नंतर ब्लॉग मध्ये बघायला भेटेल. त्याच्यामुळे ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. आणि चला आता जाऊया आपण हॉटेलमध्ये. वरमई बाई खुश झालेली आहे एकदम. चलो सागर, संपला कार्यक्रम. आपला कार्यक्रम चालू झाले. आणि व्रती आणि वीराचा वाढदिवस. चलो तर इकडे आपले सागर भाऊ. हाय, नमस्कार. हा, कशात सर्व? आम्ही मस्त सगळे मजेत आहोत. काही पाठीमागे लागल. तुझे जे फ्रेंड्स जे सबस्क्रायबर आहे ना, हा. ते फक्त व्हिडिओ बघतात आणि लाईक बी करीत नाही. मग तू त्यांच्यासाठी काय बोलशील सांग. करा ना लाईक, करा. एक लाईक लागायचं, एक क्लिक वर. आता ताई खुश आहे ना आमची. हो ना, बघा ना, लवकर लवकर करा. आमचं गाव भरले 5,000. किती 19. अरे देवा. ये भेटून जा. कसे आहात? मजेत. तुम्ही कसे आहात? एकदम मस्त मजेत. मोठा झाला. सगळी मंडळी कशात? हाय, कशात? बाकी कुठे मध्ये घेता पण आम्हाला ताकद नाही. सागर भाऊना पण नाही तेच बोला, हल्लीला पण तेच केलं. मी बोला रिस्पॉन्स देणार नाही. का? नाही. चलो हाय. हाय का? ओळखली का मी कोणा? चलो डेकोरेशन. सो जे डेकोरेशन केलेलं आहे आणि हा केक मस्त तुम्हाला दाखवतो. इकडे बघा, केक विजेट. आणि आपले केतन दादा इकडे आहे. तर केतन दादा कसा आहेस? मग काय आजची थीम काय आहे स्पेशल? बटरफ्लाय थीम. आणि तुम्हाला दाखवतो मी. इकडे बघा किती मस्त त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे. चलो. आणि इकडे बर्थडे गर्ल, दोन बर्थडे गर्ल. हाय, हॅपी बर्थडे. तो हात. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. थँक्यू बोल. वेलकम. सगळी मंडळी, भूक लागली का? संकष्टी आहे, उला तर भूक तर लागलीच असेल तुम्हाला. तुला उपवास नाही, यांना उपवास आहे ना. आपली वारकरी मंडळी सगळी आले नाही, यांच्याकडे जोरदार टाळ्या वाजवा. आणि इथे सगळी लांबून लावून आपली मंडळी आले. काका, मावश्या, माम्या, आत्या, अजून कोण? मम्मी पप्पा सगळे आहेत. मामी, मावशी. त्याचबरोबर सगळे रील्सवर पण आलेले आहेत, युट्यूबवर आलेले आहेत. अशा सगळ्या मंडळींचा दादाला माझा आवाज नाही पटला वाटतं. दादाने लगेच चालू केला. गाणी मी बोलणार. महेश दादा एवढे मोठे सिंगर असताना आणि आवडी काही धवलं नाही असताना मी कशी काय गाणं गाणार? आणि सगळ्यांना ऐकायचंच आहे. पण त्याच्या अगोदर आपल्या व्रतीला आणि वीराला इथं वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया दोघींसाठी. आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपले संस्कार आहेत ते आपण टिकून ठेवतो. त्यामुळे मी ताईला विनंती करेल की त्यांनी दोघींनी त्यांचं ऑप्शन करायचं आहे. रतीची मम्मी, वीराची मम्मी, आजी, आजोबा या लवकर. अँकरिंग करते ना या आजी आजोबा आले. आजी आणि आजोबासाठी एकदा जोरदार. हा, तर दोन नातूंना मस्त की ओवाळतायत. चला, यानंतर मम्मी, पप्पा, मावशीबाई कुठे गेली? या लवकर या. आवडीताई, दोन मुलींचं ऑप्शन होतंय. तर आपल्या जे आपण ऑप्शन करतो त्याच्यासाठी 2 लाईनी तर बोलली पाहिजे. तू अशी मी तुला विनंती करते. मी नाही, ये लवकर, ये लवकर. त्याला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही सगळेजण आला. मनापासून
आभारी आहे, कारण मला माहित आहे हा जो आम्ही स्पॉट निवडला तो खूप लांब आहे, पण देवाची इतकी साथ आहे. मी खास थँक्स बोलाय आमच्या नाजूकाच्या मिस्टरांना, रिअली. कारण कोणाचं पण असं नसेल, एखादा व्यक्ती परवा दिवशी ICU मध्ये असतो आणि त्यांचं मन इतकं मोठं, आणि जर ते नसतं मला तर नाजुका किंवा पोरी नाही यायला नसतं भेटला. तर स्पेशल थँक्यू. बऱ्याच जणांना निमित्त लागतं, दादा नाही येण्यासाठी निमित्त लागतं, पण जिजूकडे बघणाऱ्यांना समजतं की माणसामध्ये उत्साह असेल आणि प्रेम असेल तर माणूस नक्कीच त्या स्पॉटला पोहोचते. मी विनंती करेन की एकदम जोरदार टाळ्या आमच्या नाजुकाच्या बघण्यासाठी. खूप आभारी होते आणि सगळ्यांना थँक्यू. आमच्या मामीसा असतील, मावशी असतील, वसंतची आई असेल, आमच्याकडे रील स्टार आवडताई, सगळ्या जे पण ज्योतिताई, माझ्या एका शब्दावर तुम्ही सगळे आल्यात. आमची रामकृष्णारी आई, आम्हाला आजपर्यंत तुमचं नाव माहीत नाही, तर आईने पण या शिकवले. आमचं विश्वास असू दे, आमचं चांगलं आमच्या आलेला संतोष भाऊ असू दे, आमची कॅटू, आमची परी, आमचं चेतन, आमचे सगळे खास माझी बहिणीस, माझं जिजू खास, आणि आमच्या मागं उभा असणारा दोन्ही वारकरी जी खास वारी करतात सगळ्यांना, आमची आविदाताई असू दे, सगळ्यांना मनापासून थँक्यू. आणि आमच्या वरतीचा ड्रेस तिने कस्टमाइज केला ते आमच्या नीलू मॅडम. मला माहित आहे नीलू मॅडम कोणाचाच असं ड्रेस कस्टमाइज करत नाही, पण त्यांनी रतीच्या सुखासाठी पूर्ण वेळ झोप पण आपल्याला प्रिय असते आणि खूप अख्खा दिवस 4 बॅच असतात. आपल्यासोबत एक अशी डिझायनर व्यक्ती आहे दादा भाऊ का त्याचं खूप नाव आहे. ती व्यक्ती आपल्या मुलींसाठी ड्रेस डिझाईन करेल ना, तुमचं सुद्धा धन्यवाद. तुम्हाला घेऊन आले सरांचं सुद्धा धन्यवाद. अजून बरीच मंडळी आहे, जोग्यानगर असते आमचे यशू पण आले आणि आमच्या नांदिवलीचे दादा असतील. बऱ्याच सगळ्यांचं धन्यवाद. रुपालाने भरत भाऊ, अजून कोण चुकतं का? रुपालाचे मिस्टर कम्प्लीट मंगेशच्या मागे बसला ना, आमच्या मंगेशचं पण धन्यवाद. ऐकूया कोणाला नवीन नवरीला सगळ्यांचं धन्यवाद. आणि त्यांचं ते तर सगळी यायचे आहे, त्यांना आता 16चं नाही, सगळ्याला पूर्ण जेवल्याशिवाय मला आपल्या भांडे प्रोग्राम. आणि सगळ्यात मेन आपण इतका कार्यक्रम ठेवत नव्हतो, कारण आपल्याला बरंच आई प्रश्न पडलेला आहे कार्यक्रम कसा होईल, एवढ्या लांब आहे, पाऊस असेल काय असेल. पण दादा तुम्ही पुढे या विचाराकडे, या हॉटेलचे मालक या व्यक्तीने आपल्यासाठी काय केले ना, या बाहेर पूर्ण चिकन झालं, पूर्ण चिकन, पण त्यांनी हायड्रा लावून नंतर पूर्ण जिजू तिथे कढी वगैरे टाकून सगळ्या काही गोष्टी केल्या. आणि खूप काल पलाला अचानक जिजू सगळं जेवण ते भाऊंनी बनवलंय. फक्त 4-5 जणांची मदत देणं आहे. घ्या ना आमच्या मी कॅन्सल करत होते, मला सांगत नाही तुम्ही टेन्शन नका घ्या, मला दिवसाला 3 नाही तुमचं झाला पाहिजे. मी सांगत भाऊ मी अजून कन्फ्युजन आहे, आणि जसं आमच्या जिजूचा प्रॉब्लेम झाला तर आम्ही त्यांना कॅन्सल झालेला, तर जिजू बोलले तुम्ही करा. आणि भाऊंनी 2 दिवसात ही मेहनत भाऊ या नाही का जोरदार टाळ्या आमच्या विजयाला तरी. मला कसंही असतो यांच्याकडे बघितलं तर ते स्वतःचा कार्यक्रम समजतात. तुम्ही सगळ्यांनी त्यांना आशीर्वाद द्या की त्यांच्या या धंद्याला भरभराटी येऊ. आमचा पंकज असू दे, आमचा मने असू दे, छान लागले, आमचे उमेश भाऊजी असू दे, अजून कोण मिनी डोल्याला घालवले ना आई अजून कोण मला सांग बिंदास नावावर. आविदाबाईचं घेतला, आविदाबाई आमची नवीन नवरी स्पेशल आम्हाला केक कस्टमाइज केलेले आमच्या युट्यूबवर किंवा रील्सला किंवा केकवाले दादा आपल्या भाषेत. आणि जे रील्स बनण्यासाठी खास आले त्यांचं सुद्धा मनापासून आभारी आहे. सोबत सागर आला होता, आम्ही विसरणार नाही. महेश दादा तुझंही थँक्यू. आपण काय कांड केलं ते सगळ्यात नंतर समजणार आहे. त्या कांडमध्ये तू सुद्धा सहभागी होतास हे मी नंतर सांगणार आहे. आमचं सगळ्यांना थँक्यू. तेजू तुझंही थँक्यू. मावशी धन्यवाद. एकदा आधी मावशी आमच्या आई नंतर तुझा हक्क घे प्लीज. आमच्यावर सगळ्यात जास्त जीव म्हणजे मामीशी किंवा मावशीशी असं बोलतात लोक की मामीसाठी मावशीशी काय असतं, पण आमच्या मामीशी आणि मावशीशी काम वेगळं आहे. बरोबर ना, त्यांचा जीवच वेगळा आहे. मावशी आणि आरती करायला Happy birthday to you. Happy birthday to you.
Happy birthday to your both. Happy birthday to you. धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सरप्राईज राहू दे. आम्ही थोडा वेळ थांबूयात आपण आणि तुमचं डेकोरेशन झालं असेल तर आपण सुरुवात करूयात. हेलो इतनी सी हंसी इतनी सी खुशी इतना सा टुकड़ा चांद का ख्वाबों के दिन उसे चल बनाए आशिया इतनी सी हंसी इतनी सी खुशी इतना सा टुकड़ा चांद का ख्वाबों के दिन उसे चल बनाए आशिया नामे नामे पासे आए हौले हौले जिंदगी थोड़ा सा तेरा सा होगा थोड़ा मेरा भी होगा अपना ये आशिया इतनी सी हंसी इतनी सी खुशी इतना सा टुकड़ा चांद का ख्वाबों के दिन से चल बनाए आशिया जोरात. आणि मागे बघ पाठीमागे बघ आता पाठीमागे बघ काय आहे. Ready का? आवनीताई कसं वाटतं? हा कॉंग्रॅच्युलेशन फायनल तुझं स्वप्न पूर्ण होत आहे. रती कसं वाटलं बेटा तुला? बोल ना. बोल. रडली का ग बेटा? रडली का तू? छान. चला नमस्कार मंडळी, कशात? एकदम मस्त. तुम्ही उशीर आला. हा तुझा मुलगा पण ब्लॉग करतो. बाबू काय बोलतो तू ब्लॉग मध्ये? ते पण त्याचं तोंड बघ. सगळ्यात लेट पण थेट. कोण आहे का इथं मला सांगा ना. इथं कोणी आहे आसपास दिसतं कोणाला? फक्त रश्मीताई लेट बस. हमेशा लेट असतं, हमेशा लेट. तिने परत टिकून ठेवले एकदम परफेक्ट. बघा तुम्ही बघू शकता सगळा मांडव खाली झाले आणि आता मॅडम आलेत. आपल्या रद्दीसाठी रद्दी आवडलं का? व्हेरी सो गाईज इकडे बघा मस्त की आम्ही जेवण घेतलेलं आहे आणि जेवण घेऊन आम्ही आलेलो आहोत मस्त इकडे टेंट हाऊस मध्ये. आणि या इकडे सोबत आल्या चलो. हा हो आहे. या मॅडम या लवकर. यस. हमें यही चाहिए था. हे क्या इधर सब कुछ है. चलो निघू आम्ही आता. बघा आई काय ना मी दिसतच नाही. जा त्याच पोरीना भेट तुझी. त्याच पोरीना भेट. मी मम्मी आवाज देताना मम्मीचं लक्षच नाही माझं. काय होती तेव्हा मी आवाज दिला. कशी मम्मीला लागले भूक. संकष्टी तर उपवास तेच नाही पण. बाबा कसे आहे बाबा? ओके. बाय. आता ब्लॉग मी इथेच एंड करते. कसा वाटला ब्लॉग ते कमेंट करून नक्की सांगा. तू काय बोलशील? स्वप्न यांचं पूर्ण झालेलं आहे.
अनुनी बोलतोय धवला रिंबाय आवनी आवनीने खरंच खूप मेहनत केली आणि ती पहिला आमची जेव्हा भेट होती तेव्हा म्हणजे एवढं नॉर्मली आमचं होतं पण ती त्याच्या या 2-2.5 वर्षात एवढी वरती गेली आणि तिने आज स्वतःची गाडी घेतली हा ना आणि आणि नाव तिला ज्या नावाने ओळखतात त्या नावाची पहिला पाठी येते पाठी लावलेली आहे आणि या नावाने ती अजून पुढे जावं अशी आमची तिला शुभेच्छा आहेत खूप साऱ्या आणि अशीच आपली सगळी मंडळी पुढे जावोत हीच इच्छा आहे बरोबर आहे ना बरोबर तर चला बाय